हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॅपिटल मार्केट हा जो आपला पहिला चॅप्टर आहे त्यामधील पार्टिसिपंट्स ऑफ कॅपिटल मार्केट याविषयी डिस्कशन करणार आहोत. म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये सहभागी असणारे घटक, या घटकांची आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. कॅपिटल मार्केट वगैरे ही संकल्पना आता आपल्या 2 लेक्चरमध्ये क्लिअर झालेल्या आहेत. आता हे सहभागी घटक कॅपिटल मार्केटमधले, हु आर द पार्टिसिपंट्स, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सो फर्स्ट पार्टिसिपंट इन द कॅपिटल मार्केट इज बँक्स. ओके, यू ऑल aware about the concept of bank. So bank is the major and most important participant in the capital market. So what is the role or what is the activity of bank in capital market? So banks participate in the capital market and money market. So within the capital market, bank take active part in bond market. Generally बँका capital market मध्ये कोणत्या सिक्युरिटीज मध्ये विशेषतः व्यवहार करतात, डीलिंग करतात, तर जे बॉन्ड मार्केट आहे म्हणजे डिबेंचर्स आणि बॉन्ड्स, जनरली इट इज कॉल्ड ॲज डेप्ट सिक्युरिटीज. त्या डेप्ट सिक्युरिटीज मध्ये बँका जास्त करून काय करतात, तिथं ऍक्टिव्ह पार्ट घेतात. बँक्स मे इन्व्हेस्ट इन इक्विटी अँड म्युच्युअल फंड ॲज पार्ट ऑफ देअर फंड मॅनेजमेंट. बँका इक्विटी शेअर्समध्ये सुद्धा आणि ॲज वेल ॲज जे म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत त्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये सुद्धा बँका काय करतात, तिथं पैसा गुंतवतात ॲज पार्ट ऑफ देअर फंड मॅनेजमेंट. म्हणजे बँकेकडे असणारा जो निधी आहे ठेवीच्या स्वरूपात जमा होत असतो, बँका फक्त त्याचे कर्जच देतात असं काहीही नाही. बँकांचं एक फंक्शन असतं कर्ज देणे ॲज वेल ॲज इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड. सो या इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड या अंतर्गत बँका काय करत असतात, कॅपिटल मार्केटमध्ये डेप्ट सिक्युरिटीज, समटाइम्स इक्विटीज ॲज वेल ॲज म्युच्युअल फंड यामध्ये काय करत असतात, बँका डीलिंग करत असतात, व्यवहार करत असतात. बँक टेक ऍक्टिव्ह ट्रेडिंग इंटरेस्ट इन द बॉन्ड मार्केट अँड हॅव सर्टन एक्सपोजर टू द इक्विटी मार्केट ऑल्सो. म्हणजे सिक्युरिटी मार्केट, परंतु इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा बँका काय करतात, त्यामध्ये भाग घेतात. इक्विटी मार्केटमध्ये बँका का भाग घेत नाहीत, इक्विटी सिक्युरिटीजमध्ये, इक्विटी शेअर्समध्ये बँका का भाग घेत नाही? जनरली हे रिस्की कॅपिटल असतं, त्यामध्ये रिटर्न भरघोस मिळेल पण कधी कधी ते रिटर्न मिळणार पण नाही. आणि बँकेकडे जो पैसा असतो तो जनरली कॉमन जो डिपॉझिटर आहे, ठेवीदार आहे, त्यांचा पैसा असतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये बँका रिस्क घेत नाहीत, म्हणून सहसा बँका इक्विटी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. बँक्स ऑल्सो पार्टिसिपेट इन द मार्केट ऑफ क्लिअरिंग हाऊसेस. जे क्लिअरिंग हाऊसेस आहेत त्यामध्ये सुद्धा क्लिअरिंग हाऊस मार्केट जो पार्ट आहे या कॅपिटल मार्केटचा, त्यामध्ये पण बँका भाग घेत असतात. सो पहिला पार्टिसिपंट काय, बँक्स. देन प्रायमरी डीलर्स, प्राथमिक जे व्यापारी आहेत, थोडक्यात मध्यस्थ जे आहेत. प्रायमरी डीलर्स deal in government securities, both primary and secondary markets. जनरली हे जे प्रायमरी डीलर्स आहेत ते कशामध्ये जास्त इंटरेस्ट घेत असतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची खरेदी विक्री करण्यासाठी जे मध्यस्थ नेमलेले असतात, जनरली त्याला आपण प्रायमरी डीलर्स म्हणू शकतो. सो दे डील इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, दॅट इज इन प्रायमरी अँड सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट काय, सेकंडरी मार्केट काय, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये या संकल्पना क्लिअर करणार आहोत. पाठीमागल्या 2 लेक्चरमध्ये या संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत. ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इश्यू होत असतात प्रायमरी मार्केटमध्ये आणि सेकंडरी मार्केटमध्ये, त्याचं डीलिंग करण्याचं काम कोण करत असतात, हे प्रायमरी डीलर्स करत असतात. देअर बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी इज टू प्रोव्हाइड 2 वे कोड्स अँड ऍक्ट ॲज मार्केटर्स फॉर गव्हर्नमेंट सिक्युरिटी. म्हणजे यांची बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, 2 वे कोड्स, एक गव्हर्नमेंटची किंमत आणि जो गुंतवणूकदार आहे त्यांना इंटरेस्टेड असणारी किंमत, यामध्ये एक जे संतुलन आहे, बॅलन्स जो आहे, तो बॅलन्स साधण्याचं काम हे प्रायमरी डीलर्स करत असतात. अँड स्ट्रेंथन द गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट वाढवणं, गव्हर्नमेंटच्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्या विकणं, त्याचबरोबर जे इन्व्हेस्टर्स आहेत, दोज हु आर इंटरेस्टेड इन इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, दॅट इज गिल्ट एज्ड सिक्युरिटीज, त्याविषयी जे मार्केटिंग आहे, जो गायडन्स आहे तो देणं, हे प्रायमरी डीलरचं काय असतं, काम असतं. नेक्स्ट पार्टिसिपंट, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ज्या वित्तीय संस्था आहेत त्या, FIs. ओके,
सो फिनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड लॉंग टर्म फंड्स फॉर इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर. ज्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, काल आपण फिनान्शियल इन्स्टिट्यूशन बघितले आहेत, कोणत्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात त्या आपण यामध्ये चर्चेला आणि घेऊच. फिनान्शियल इन्स्टिट्यूशन काय करत असतात, इंडस्ट्री आणि जो ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्यांना जे लॉंग टर्म दीर्घ कालावधीसाठी निधी लागतो तो उपलब्ध करून देण्याचं काम या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन करत असतात. या प्रायव्हेट ओन फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असू शकतात किंवा गव्हर्नमेंट ओन, गव्हर्नमेंट बॅक्ड म्हणजे गव्हर्नमेंटच्या पाठिंब्यानं, गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं काम करणाऱ्या या वित्तीय संस्था असू शकतात असतात. Financial institutions raise their resources through long-term bonds from financial system and borrowings from international financial institutions like International Financial Corporations, Asian Development Bank, International Development Association, International Bank for Reconstruction and Development, that is IBRD, that is called as World Bank. So या financial institution कोणत्या आहेत, काल आपण त्याची चर्चा केलेली आहे. IDBI आहे, ICICI आहे, स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन आहे, ॲज वेल ॲज लाईफ इन्शुरन्स कंपनीज आहेत. ह्या सगळ्या काय फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. आणि या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन काय करतात, लॉंग टर्म जो फंड आहे तो इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर सेक्टरला प्रोव्हाइड करतात. सो फिनान्शियल इन्स्टिट्यूशन त्यांच्यासाठी हा निधी कसा जमा करतात, सो फिनान्शियल इन्स्टिट्यूशन रेज देअर रिसोर्सेस, कसे ते निधी उभा करतात, तर लॉंग टर्म बॉन्ड्स स्वतः ते इश्यू करतात किंवा ज्या बॉरिंग्ज आहेत स्वतः कर्ज घेतात या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन कुणाकडून, साधारणपणे ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत, IFSC असेल, ADB असेल, सो IIDA असेल, वर्ल्ड बँक असेल, यांच्याकडून स्वतः फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काय करतात, निधी जमा करतात आणि तो डिस्ट्रीब्यूट करतात. कुठं, इंडस्ट्रियल सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये फॉर द लॉंग टर्म ड्युरेशन. हा एक कंपोनंट पार्टिसिपंट या कॅपिटल मार्केटमध्ये असतो की जो दीर्घ मुदतीचं भांडवल उपलब्ध करून देत असतो, त्यामध्ये तो व्यवहार करत असतो. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्टिसिपंट आहे स्टॉक एक्सचेंज, भाग बाजार किंवा प्रतिभूती बाजार असं त्याला म्हटलं जात असतं. याची पण आपल्याला पुढे जाऊन काय करायचे, इन डिटेल चर्चा करायची आहे. पण ॲज अ पार्टिसिपंट थोडक्यात आपण समजून घ्या. स्टॉक एक्सचेंज इज ड्युली अप्रूव्ड बाय द रेग्युलेशन्स टू प्रोव्हाइड सेल अँड परचेस ऑफ सिक्युरिटीज ऑन बिहाफ ऑफ इन्व्हेस्टर्स थ्रू ब्रोकर्स. सो जे रेग्युलॅरिटी अथॉरिटी आहे, म्हणजे आपल्या भारतामध्ये कॅपिटल मार्केटमधली रेग्युलॅरिटी अथॉरिटी कोणती आहे, सेबी आहे. या सेबीनं मान्यता दिलेली, ड्युली अप्रूव्ड, जी स्टॉकचे व्यवहार करणारी जी यंत्रणा आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रतिभूती बाजार किंवा प्रतिभूती विनिमय केंद्र असं म्हटलं जातं, स्टॉक एक्सचेंज. ते काय करत असतात, प्रोव्हाइड सेल अँड परचेस सिक्युरिटीज ऑन बिहाफ ऑफ इन्व्हेस्टर्स थ्रू ब्रोकर्स. म्हणजे जे इन्व्हेस्टर्स आहेत थ्रू ब्रोकर्स या स्टॉक एक्सचेंजमध्ये काय करत असतात, खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करत असतात. म्हणजे थोडक्यात काय, एक प्रकारचं हे ठिकाण आहे, प्लेस आहे की जिथं प्रायमरी मार्केटमधल्या सिक्युरिटीज ॲज वेल ॲज सेकंडरी मार्केटमधल्या सिक्युरिटीज म्हणजे न्यू सिक्युरिटीज ॲज वेल ॲज ऑलरेडी इश्यूड सिक्युरिटीजचं काय होत असतं, इथं डिलिंग होत असतं थ्रू ब्रोकर्स. ओके, हे एक प्रकारचं ते फॅसिलिटी आहे, एक प्रकारचं हे ठिकाण आहे. ओके, द स्टॉक एक्सचेंजेस प्रोव्हाइड क्लिअरिंग हाऊस फॅसिलिटीज फॉर नेटिंग ऑफ पेमेंट्स अँड सिक्युरिटीज डिलिव्हरी. म्हणजे हे स्टॉक एक्सचेंज काय करतं, जे डिलिंग होत आहे त्याचं पेमेंट करणं, त्याचबरोबर सिक्युरिटीज ज्या परचेस सेल आउट झालेल्या आहेत त्याच्या नावावर त्या काय करणं, ट्रान्सफर करणं, सेटलमेंट जे आहे त्याचं काम हे स्टॉक एक्सचेंज करत असतं. सच क्लिअरिंग हाऊस गॅरंटी ऑल पेमेंट्स अँड डिलिव्हरीज. म्हणजे थ्रू स्टॉक एक्सचेंज एक जी गॅरंटी आहे ट्रान्झॅक्शनची, मग ते शेअर ट्रान्सफरची प्लस पेमेंट ट्रान्सफरची गॅरंटी या स्टॉक एक्सचेंज थ्रू मिळत असते. Securities traded in stock exchange include equities, debt and derivatives. So stock exchange मध्ये ज्या सिक्युरिटीजचे व्यवहार होतात कोणते असतात त्या सिक्युरिटीज, त्यामध्ये इक्विटीज म्हणजे इक्विटी शेअर्स आहेत, त्याचबरोबर डेप्ट सिक्युरिटीज म्हणजे डेप्ट, डिबेंचर्स, बॉन्ड्स अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज आहेत. आणि डेरिव्हेटिव्ज या सगळ्यांचा या स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यवहार होत असतो. इन डिटेल आपल्याला काही स्टॉक एक्सचेंज भारतामधले पुढे जाऊन अभ्यासाचे आहेत, त्यावेळेस अजून याची सखोल चर्चा होईलच. ओके, नेक्स्ट. Currently, in India, only dematerialized securities are allowed to be traded on the stock exchange. भारतामध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्या सिक्युरिटीजचं इथं व्यवहार होतात, जनरली ज्या डिमटेरियलाइज्ड सिक्युरिटीज आहेत. डिमॅट अकाउंट इथं ओपन करावं लागतं ऑनलाईन किंवा त्याला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जात असतं. फिजिकल जे हँडलिंग आहे सिक्युरिटीजचं ते यामध्ये होत नाही. जनरली सगळी ट्रान्झॅक्शन जे आहेत ते कसे होत असतात, तिथं डिमटेरियलाइज्ड फॉर्ममध्ये म्हणजे ऑनलाईन स्वरूपात ते होत असतात. सेटलमेंट इन सिक्युरिटीज अकाउंट इज मेड बाय डिपॉझिटरीज थ्रू पार्टिसिपंट्स अकाउंट
it is essential that stock exchange are corporatized and dematerialized so that there can be greater transparency in the trades and better governance in market. So या डिमॅटेरियलाइज्ड सिक्युरिटीसाठी म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या साठी इथं डिपॉझिटर्स असतात. त्या डिपॉझिटर्स थ्रू इथं या सिक्युरिटीजचं कॉर्पोरेटराइज्ड अँड डिमॅच्युअलाइज्ड हे जे व्यवहार आहेत म्हणजे व्यवहाराची जी परिपूर्ती आहे थ्रू स्टॉक एक्सचेंज या डिपॉझिटरीज ज्या आहेत त्यांच्या थ्रू हे सगळं होत असतं. डिपॉझिटरीज म्हणजे काय पुढे आपण त्याची चर्चा करणार आहोत. सो महत्वाचा कंपोनंट कोणता आहे मग प्रतिभूती विनिमय केंद्र किंवा त्याला स्टॉक मार्केट असं म्हटलं जातं. ओके, किंवा स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं. देन ब्रोकर्स हा एक अतिशय महत्वाचा पार्टिसिपंट आहे म्हणजे त्याला काय म्हटलं जातं आपण त्याला दलाल म्हणू शकतो. ओनली ब्रोकर्स अप्रूव्ड बाय कॅपिटल मार्केट रेग्युलेटर कॅन ऑपरेट ऑन स्टॉक एक्सचेंज. म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स होतात परचेसर प्लस सेलर इथं कम टुगेदर म्हणजे एकत्र येतात. ते एकत्र आणण्याचं काम किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवण्याचं काम जे अप्रूव्ड एजंट्स आहेत मार्केट रेग्युलेटर म्हणजे सेबी अप्रूव्ड एजंट्स आहेत त्यालाच इथं काय म्हटलं जातं ब्रोकर्स. ब्रोकर्स थ्रू हे सगळे स्टॉक एक्सचेंजमधले कॅपिटल मार्केटमधले व्यवहार पूर्ण होत असतात. ब्रोकर्स परफॉर्म द जॉब ऑफ इंटरमिडिंग बिटवीन बायर्स अँड सेलर्स ऑफ सिक्युरिटी. म्हणजे एक मध्यस्थाची भूमिका या ब्रोकर्सद्वारे बजावली जात असते. बायर्स आणि सेलर्स, दोज हू आर इंटरेस्टेड इन परचेस देन इट इज कॉल्ड ॲज बायर, दोज हू आर इंटरेस्टेड इन सेल ऑफ सिक्युरिटी देन इट इज कॉल्ड ॲज सेलर ऑफ सिक्युरिटी. यामधला तो एक काय असतो एक महत्वाचा दुवा असतो, मध्यस्थ असतो. दे हेल्प बिल्ड अप ऑर्डर बुक, प्राइस डिस्कवरी अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्ट बिंग ऑनर्ड. सो हा दलाल काय करतो जनरली ऑर्डर जी आहे ती बुक करणं म्हणजे नोंद करणं, ऑर्डर ॲक्सेप्ट करणं, प्राइस डिस्कवरी योग्य अशी जी किंमत आहे ती निश्चित करणं, प्लस अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्ट बिंग ऑनर्ड. आणि ते डिलिंग पूर्ण होईल, तो व्यवहार पूर्ण होईल हा प्रयत्न त्या ब्रोकर थ्रू होत असतो. फॉर देअर सर्व्हिसेस ब्रोकर्स अर्न अ फी नोन ॲज ब्रोकरेज. आणि त्यासाठी ब्रोकर काय करत असतो सम चार्जेस ॲक्सेप्ट करतो. जनरल इट इज कॉल्ड ॲज ब्रोकरेज किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो दलाली म्हणू शकतो. हा एक महत्वाचा पार्टिसिपंट कॅपिटल मार्केटमधला आहे. ओके, देन इन्व्हेस्टमेंट बँकर्स, जनरली इट इज कॉल्ड ॲज मर्चंट बँकर्स, गुंतवणूक बँका. त्यांचं काम काय असतं जनरली कॅपिटल मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यामध्ये डिलिंग करणं व्यवहार करणं हे त्या संबंधित पर्टिक्युलर बँकेचं काम असतं. ओके, सो दीज investment bankers. These are agencies, organizations regulated and licensed by SEBI, the capital market regulator. म्हणजे सेबीनं यांना तसे अधिकार दिलेले असतात. म्हणजे बँकच ऑलरेडी ज्या कमर्शियल बँकाज आहेत त्यांनाच ही मर्चंट बँकेची भूमिका बजावायला सांगितलेली असते. मर्चंट बँक काय आहे एक सेपरेट चॅप्टर म्हणून युनिट म्हणून पण आपल्याला अभ्यासायचं आहे त्यावेळेस आपण हे क्लिअर करूच. परंतु बँकेचंच एक काय असतो हा सेगमेंट असतो, सेक्शन असतो, डिपार्टमेंट असतं. ओके, they arrange raising of funds through equity and debt route and assist companies in completing various formalities like filling of the prescribed document and other compliance with the regulator and regulators. So या बँकेचं काम काय आहे की फंड रेझिंग ऍक्टिव्हिटी जी आहे प्रायव्हेट ओन बिझनेस असेल किंवा गव्हर्नमेंट बिझनेसेस असतील यांची जी फंड रेझिंग ऍक्टिव्हिटी आहे त्या फंड रेझिंग ऍक्टिव्हिटीला इथं काय करणं हेल्प करणं, मार्गदर्शन करणं, मदत करणं हे या मर्चंट बँकरचं काय असतं जनरली काम असतं. असिस्ट कंपनीज इन कम्प्लिटिंग व्हेरियस फॉर्मॅलिटीज. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत कॅपिटल मार्केटमधल्या त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी हे मर्चंट बँकर्स काय करत असतात तिथं काम करत असतात. नंबर ऑफ डॉक्युमेंट्स तयार करावे लागत असतात, काही अटी शर्तींचं पालन करावं लागत असतं. याविषयीचं गायडन्स प्रत्यक्ष त्या ऍक्टिव्हिटी या मर्चंट बँकर थ्रू होत असतात. दे ॲडवाइस द इश्युइंग कंपनी ऑन बुक बिल्डिंग, प्राइसिंग ऑफ इश्यू, अरेंजिंग रजिस्ट्रार्स, बँकर्स टू द इश्यू अँड अदर सपोर्ट सर्व्हिसेस. मग काय करतात ह्या बँका जनरली जी इश्युइंग कंपनी आहे म्हणजे ज्यांना कॅपिटल रेज करायचं आहे थ्रू सिक्युरिटीज, इक्विटी बॉन्ड काय असेल ते त्यासाठी एक सल्ला मार्गदर्शन करतात. कशाच्या अनुषंगानं बुक बिल्डिंग, किंमत काय ठेवावी, किती शेअर्स सिक्युरिटीज इश्यू करावेत, त्याचं प्राइसिंग कसं करावं, डिस्काउंट, प्रीमियम या पार या अर्थानं ते योग्य किंमत त्याची किती ठेवावी. रजिस्ट्रार्स जे आहेत नोंदणी कंपनीचे नोंदणी अधिकारी
त्यांची व्यवस्था करणं असेल किंवा बँका नेमावे लागत असतात, हे सगळे डिलिंग करण्यासाठी सगळे व्यवहार थ्रू बँक होत असते. तर बँकर्सची नेमणूक करणं आणि अदर सपोर्ट सर्व्हिसेस ज्या आहेत या अनुषंगानं अजून ज्या काही सेवा लागतात कंपन्यांना ते उपलब्ध करून देणं हे इन्व्हेस्टमेंट बँकरचं काम असतं. दे कॅन अंडरराईट द इश्यू अँड ऑल्सो फंक्शन ॲज इश्यू मॅनेजर. थोडक्यात काय, एक इश्यू मॅनेजर म्हणून मर्चंट बँकर काय करतात, काम करतात. म्हणजे एक अंडररायटिंगचं काम, कॅपिटल रेज करून देण्याची हमी जी आहे, भांडवल उभारण्याची जी हमी आहे, त्या अनुषंगाने जी जबाबदारी आहे ती जबाबदारी या मर्चंट बँकर काय करतात, ऍक्सेप्ट करतात. दे मे ऑल्सो बाय अँड सेल देअर अकाउंट. म्हणजे स्वतःच्या वतीनं खरेदी आणि विक्री सिक्युरिटीची या बँका करत असतात. ओके. देन फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे परदेशातील संस्थात्मक, व्यक्तिगत नव्हे, परदेशामध्ये सुद्धा ज्या वित्तीय संस्था आहेत त्या सुद्धा इंटरेस्टेड असतात कॅपिटल मार्केटमध्ये. त्यांचा यामध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. मग कोणत्या संस्था आहेत, काय काम असतं त्यांचं? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आर फॉरेन बेस्ड फंड अथॉराइज्ड बाय कॅपिटल मार्केट रेग्युलेटर टू इन्व्हेस्ट इन द कंट्रीज इक्विटी अँड डेप्ट मार्केट थ्रू स्टॉक एक्सचेंज. म्हणजे फॉरेन कंट्रीजमधले जे रेग्युलेटर आहेत त्यांना त्या रेग्युलेटरी अथॉरिटीनं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काय केलेले असते, तर परवानगी दिलेली असते. बेस्ट फंड अथॉराइज्ड. त्या इन्स्टिट्यूशन, संघटना, संस्था, गुंतवणूक संस्था या कॅपिटल मार्केटमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. दे आर अलाउड टू पार्टिसिपेट और रिपॅट्रिएट सेल प्रोसीड ऑफ देअर होल्डिंग्स प्रोवाइड सेल हॅव बीन मेड थ्रू अन अथॉराइज्ड स्टॉक एक्सचेंज अँड टॅक्सेस हॅव बीन पेड. सो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स काय करतात, जनरली स्वतःच्या ज्या सिक्युरिटीज आहेत या कॅपिटल मार्केटमध्ये इश्यू करू शकतात, इश्यू करतात. त्याच्या थ्रू फंड रेज करून तो फंड जे इंडस्ट्रियल सेक्टर आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर आहेत त्यामध्ये काय केला जात असतो, त्यांच्या मार्फत तो इन्व्हेस्ट केला जात असतो. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स एन्जॉय डी फॅक्टो कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटी. सो यांच्यामार्फत जी गुंतवणूक होत असते जनरली ती फॉरेन एक्सचेंजमध्ये होत असते. ते कन्व्हर्जन करण्याचं काम, फॉरेन एक्सचेंज कन्व्हर्ट करण्याचं काम या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स करत असतात. सो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ऑपरेशन्स प्रोव्हाइड डेप्थ टू इक्विटी अँड डेप्ट मार्केट अँड रिझल्ट इन इन्क्रीज्ड टर्नओव्हर. सो या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जर आल्या तर ऑटोमॅटिक जी डेप्थ आहे, खोली इक्विटी आणि डेप्ट मार्केटची वाढते, कारण ऑटोमॅटिक डिमांड वाढते. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पैसा मोठ्या प्रमाणावर असतो, ते जर कॅपिटल मार्केटमध्ये इंटरेस्ट घेत असेल तर ऑटोमॅटिक शेअर्सला आणि डिबेंचर्सला मागणी वाढत असते आणि जी मार्केटची डेप्थ आहे, मार्केटचा जो स्कोप आहे थ्रू दिस इन्व्हेस्टर काय होत असतो, इन्क्रीज होत असतो, वाढत असतो. इन इंडिया दीज ॲक्टिव्हिटीज हॅव ब्रॉट इन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड फॉरेन फंड्स इन इक्विटी अँड डेप्ट मार्केट. आणि भारतामध्ये हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ज्यादा काय गुंतवणुकीला इंटरेस्टेड आहेत. ओके. सो देन अजून एक पार्टिसिपंट आहे, तो आहे कस्टोडियन्स. त्याला इथे काय म्हटलं जातं, शब्दशः अर्थ आपण त्याला काय म्हणू, संरक्षक. आता कस्टोडियन म्हणजे नेमकं कोण आहे, तर कस्टोडियन्स आर ऑर्गनायझेशन्स, या संघटना आहेत which are allowed to hold securities on behalf of customers and carry out operations on their behalf. So हे ज्या सिक्युरिटीज कस्टमर परचेस करत असतो किंवा सेल करत असतो त्या सुरक्षित ठेवणं, त्यासाठीच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याला ते काय म्हटलं जातं, कस्टोडियन असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय फिजिकल सिक्युरिटी नसतात, तर ह्या सिक्युरिटीज कशाच्या स्वरूपात असतात, इलेक्ट्रॉनिक फॉर्म स्वरूपात असतात. म्हणजे इंटरनेटच्या स्वरूपात ऑनलाईन याचं काय असतं, तर रेकॉर्ड असतं. तर ऑन बिहाफ ऑफ कस्टमर ते सांभाळून ठेवण्याचं काम, त्याचा डेटा, त्याचं रेकॉर्ड करण्याचं काम हे कस्टोडियन करत असतात. दे हँडल बोथ फंड्स अँड सिक्युरिटीज ऑफ क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बॉरोअर्स इन्क्लुडिंग फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. म्हणजे थोडक्यात काय की जे इन्व्हेस्टर्स आहेत, बॉरोअर्स आहेत, जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्या ज्या नंबर ऑफ सिक्युरिटीजमध्ये हे सगळे डीलिंग करत असतात. तर ह्या सगळ्यांचा डेटा वैयक्तिक ती व्यक्ती ठेवू शकत नाही, म्हणून हे कस्टोडियन त्याच्या वतीनं काय करत असतात, ह्याचं रेकॉर्ड ठेवणं, डीलिंग करणं, व्यवहाराच्या नोंदी ठेवणं हे
कस्टोडियन काम करत असतात. सो कस्टोडियन्स आर सुपरवाइज बाय कॅपिटल मार्केट रेग्युलेटर. त्यांच्यावर सुपरविजन, निरीक्षण, कंट्रोल कोणाचा असतो? सेबीचा असतो. इन व्ह्यू ऑफ देअर पोझिशन अँड ॲज दे हँडल द पेमेंट अँड सेटलमेंट्स, बँक्स आर एबल टू प्ले द रोल ऑफ कस्टोडियन्स इफेक्टिव्हली. सो कस्टोडियन म्हणून कोण काम करू शकतं, कोण करतं? जनरली ज्या बँका आहेत, या बँका या कस्टोडियनचं काय करत असतात, तिथं काम करत असतात. दस मोस्ट बँक्स परफॉर्म द रोल ऑफ कस्टोडियन. आणि भारतामध्ये जनरली बँकिंग सेक्टर कस्टोडियनचं काय करत असतं, तिथं काम करत असतं कमिशन बेसिसवर. देन डिपॉझिटर्स. आता हे ठेवीदार ही संकल्पना कॅपिटल मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये काय आहे ते समजून घ्या. याचं सेपरेट आपल्याला डिस्कशन करायचं आहे. डिपॉझिटर्स होल्ड सिक्युरिटीज इन डीमॅट फॉर्म, म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ज्या सिक्युरिटीज धारण कराव्या लागतात ते काम कोण करतं? डिपॉझिटर्स करतात. मेंटेन अकाउंट्स ऑफ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स हु इन टर्न मेंटेन अकाउंट्स ऑफ देअर कस्टमर्स. सो जे नंबर ऑफ कस्टमर्स आहेत त्यांच्या सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये त्यांची जी अकाउंट्स आहेत ते मेंटेन करणारी जी यंत्रणा आहे त्याला काय म्हटलं जातं? डिपॉझिटर्स असं म्हटलं जातं. आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स म्हणजे कोण? नंबर ऑफ डिपॉझिटरीज, कोणत्या कोणत्या डिपॉझिटरीज आहेत भारतामध्ये त्या बघू. प्लस जे इन्व्हेस्टर्स आहेत, इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्यांच्या ज्या सिक्युरिटीज आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर प्लस डिपॉझिटरी, याला एकत्रितरित्या काय म्हटलं जातं? डिपॉझिटरी पार्टिसिपंट असं म्हटलं जातं. हु इन टर्न मेंटेन अकाउंट्स ऑफ देअर कस्टमर, म्हणजे जे कस्टमर्स आहेत त्या कस्टमरचं इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये अकाउंट मेंटेन करण्याचं काम या डिपॉझिटरीमध्ये होतं. म्हणजे थोडक्यात काय, बँकेमध्ये आपण ज्या ठेवी ठेवतो त्याचं पासबुक असतं, तसंच सिक्युरिटी मार्केटमध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये सिक्युरिटीमध्ये व्यवहार करणारी जी व्यक्ती आहे त्याचं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड ठेवणारी यंत्रणा, जनरली इट इज कॉल्ड ॲज डिपॉझिटर्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक. ओके. सो on instruction of stock exchange, clearing house supported by documentation, a depository transferred securities from buyers to sellers account in electronic form. म्हणजे जे बायर्स परचेस मध्ये ट्रान्झॅक्शन्स होत असतात एका व्यक्तीच्या नावावरून, जर त्यांनी ते सिक्युरिटीज विकले असतील तर नावावरून ते ट्रान्सफर करणं आणि ज्यांनी त्या परचेस केलेल्या आहेत त्याच्या नावावर ते नोंद करणं, हे काम कोणाचं असतं? या डिपॉझिटर्सचं असतं. डिपॉझिटरीज are important for ensuring efficiency in market. So transactions इथं कंप्लीट करणं कमीत कमी वेळेत आणि त्यातून जी इफिशियन्सी आहे स्टॉक एक्सचेंजची, कॅपिटल मार्केटची, ते वाढवण्याचं काम या डिपॉझिटरीज करत असतात. सो दे फॅसिलिटेट लेंडिंग अगेन्स्ट सिक्युरिटीज अँड एन्श्युअर अवॉइडन्स ऑफ सेटलमेंट रिस्क ऑर बॅड डिलिव्हरी. सो त्यांची भूमिका काय आहे, कशा अनुषंगाने मदत करतात? फॅसिलिटेट लेंडिंग अगेन्स्ट सिक्युरिटीज अँड एन्श्युअर अवॉइडन्स ऑफ सेटलमेंट रिस्क ऑर बॅड डिलिव्हरी. म्हणजे सिक्युरिटीजवर कर्ज उपलब्ध करून देणं असेल, डिपॉझिटरीमध्ये त्या नोंदी असतात, एखाद्याला जर पैशाची गरज भासले ती त्याची असेट असते त्याच्यावर निधी उपलब्ध करून देणं असेल, किंवा जी सेटलमेंटमधली रिस्क आहे ती अवॉइड करणं, किंवा बॅड डिलिव्हरी म्हणजे व्यवहार अपूर्ण राहतात अशी सिच्युएशन निर्माण होणार नाही, म्हणजे व्यवहार पूर्णच होतील याची एक जी गॅरंटी आहे, एन्श्युअर्स, ती गॅरंटी या डिपॉझिटरी थ्रू दिली जात असते. म्हणजे थोडक्यात काय, परचेस अँड सेल ऑफ सिक्युरिटीज इज मेड पॉसिबल इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म थ्रू डिपॉझिटरीज. म्हणजे डिपॉझिटरी शिवाय हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये व्यवहार इथं होऊ शकत नाहीत. म्हणून हा एक पार्टिसिपंट कॅपिटल मार्केटमधला काय ठरत असतो? महत्वाचा ठरत असतो.